राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकटी लढायलाही तयार आहे असं वळसे पाटील यांनी म्हटलंय। शक्य तिथे एकत्र लढू, नाहीतर स्वबळावरती लढू असं पटेल यांनी म्हटलेलं आहे। तर काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकटी लढायलाही तयार आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर शक्य असेल तिथे एकत्र लढू, नाहीतर स्वबळावरती लढू असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। एक मोठी अपडेट, राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। ती केसचा निकाल लागेल, त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल। परंतु त्यांनी त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील। परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल। फार लहान निवडणूक, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका, विशेष करून या सगळ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आम्ही लढावं आणि तिन्ही पक्षामध्ये ही भावना असते कार्यकर्त्यांची, त्यामुळे थोडाफार तडजोड करावाही लागते। या महायुतीला आम्हाला पुढच्या 5 वर्षही टिकवायचं आहे, त्याच्या पलीकडेही आम्हाला एक संघ आम्हाला काम करायचं आहे। दिल्लीच्या निवडणुकीमध्येही आम्हाला असं वाटते तिथला प्रशासन इच्छुक आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच तिथे सरकार बनवू शकेल अशी आम्हाला खात्री आहे। दादा गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे। महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप कसं बघते याच्याकडे? नाही, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे। आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू। दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे। पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचा महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।